ब्रह्मदेव नाही, न्यायालय म्हणजे काय ब्रह्मदेव नाही. अरे पहिल्यांदा सत्याग्रह आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानाच्या नंतर मग न्यायव्यवस्था आली. आणि आज सत्याग्रहालाच न्यायव्यवस्थेनं जर आव्हान दिलेलं असेल तर एकूणच आमची न्यायव्यवस्था सुद्धा भरकटत जाते की काय याचा सुद्धा विचार करावा लागेल. आणि न्यायमूर्ती लोया हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. कारण न्यायमूर्ती लोयाचा सुद्धा याच न्यायव्यवस्थेनं अशाच पद्धतीनं बळी घेतलेला आहे, हे आम्ही विसरू शकत नाही. भलेही तुम्ही कायद्याच्या माध्यमातून शिकंडीसारखा आमच्यावर वार केलेला असाल, पण भविष्यामध्ये या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. आणि म्हणून बच्चूभाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे. तुम्हाला इथनं घेऊन जायचं आहे ना, मैदान खाली करायचं आहे ना, आम्ही दोन्ही हात वर करून, कारण महात्मा गांधींनी आम्हाला सत्याग्रह शिकवलेला आहे, दोन्ही हात वर करून सरेंडर व्हायला तयार आहे, तुमच्या ताब्यात यायला तयार आहे. पण तुमचं तुम्ही आम्हाला घेऊन जायचं आहे, तुमचं तुम्ही आम्हाला येऊन घ्यायचं आहे. आणि तुम्ही आम्हाला ताब्यात घ्यायचं आहे तर काय, कारण 6 वाजता मैदान आम्हाला आदेश दिलेला आहे. आम्ही न्यायालयाचा भंग करत नाही, न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत नाही. न्यायालयाला विचारावं लागेल की सगळी प्रक्रिया आणि तो आदेश किती वाजेपर्यंत पोहोचवला. अपरात्री आमच्या भगिनी आहेत, त्या कुठे जाणार, आमचे दिव्यांग या ठिकाणी आहेत, त्यांचं काय, त्यांनी कुठे यांनाही काही अधिकार दिलेले आहेत, प्रशासनावर यांची काही जबाबदारी टाकलेली आहे, आमच्या भगिनींची सुद्धा काही जबाबदारी टाकलेली आहे. त्यांची तुम्ही काय व्यवस्था करणार आहात याचं सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे. आणि मी देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगतो, रडीचा डाव खेळायला सुरुवात तुम्ही केलेली आहे. आगे आगे देखो होता है क्या, आगे आगे होता है क्या, हे काय आम्हाला कळत नाही काय. मगाशी बच्चूभाऊंनी सांगितलं तसं, अरे 10 शेतकरी दररोज आत्महत्या करतायत, चिखलात लोळ आत्महत्या आहे, त्याचे डोळे फुटले होते का, या न्यायाच्या हाताला लकवा मारला होता का खूप मोठं याची दखल न्यायालयाने घेतली नाही. आम्हाला काही अधिकार आहे, कारण संविधानानं न्याय व्यवस्थेला जसा अधिकार दिलेला आहे तसा आम्हाला सुद्धा या देशाचे नागरिक म्हणून काही प्रश्न विचारायचा अधिकार आहे. भले न्यायालयाचा अपमान केला म्हणून आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल कराल,